आणि सगळ्यात पहिले सुदर्शन दादा, त्यांची सगळी टीम, सत्यशोधक परिषद, आणि तुम्ही हा जो सन्मान मला इथे दिलेला आहे, मुक्ता साळवे वैचारिक वारसदार पुरस्कार देऊन जो सन्मानित केला, त्याच्यासाठी अगदी मनपूर्वक धन्यवाद. शिक्षण परिषद आपण इथे आयोजित केली आणि मगासपासनं जे सगळेजण आपल्याशी बोलत आहेत, संवाद साधतात, आपण मगासपासनं शिक्षण घेण्याबद्दल किंवा ज्ञान अर्जन करण्यासंदर्भात बोलत आहोत. एक खूप साधा सोपा प्रश्न त्या निमित्तानं मला पडला आहे, जो तुम्हाला सगळ्यांनाच मला विचारायचा आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त त्यातलं माहिती आहे म्हणून मला सांगा, म्हणून हा प्रश्न मी विचारते. शिक्षण घेणं आणि शिक्षित असणं या दोन संकल्पना सारख्या आहेत का, किंवा या दोन गोष्टी सारख्या आहेत का? आणि जर तसं असेल तर आंबेडकर जयंतीच्या दिवशी आत्ता 14 तारखेला नाशिकमध्ये आंबेडकरांची आरती झाली. त्या दिवशी आपण समाज म्हणून काय करत होतो, किंवा त्या दिवशी आपण समाज म्हणून कुठे होतो? कारण शिक्षण घेतल्याने, जर जे आपल्याला आंबेडकरांनी कायमच सांगितलेलं आहे, वाघिणीचं दूध आहे, गुरगुरल्याशिवाय माणूस राहत नाही, त्या आंबेडकरांचं कॉम्रेड पानसरे जे शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणायचं, त्या आंबेडकरांचा देव करायचा, त्याला आपल्यापासून बाजूला न्यायचं, त्याला कुठेतरी कुठल्या तरी वेगळ्या व्यासपीठांवरती, वेगळ्या तरी शाखांमध्ये नेऊन बसवायचं आणि तो आपल्यातला भाग नाहीच असं दाखवायचं. आणि मग आमच्यावरती उपकार केल्यासारखं आमच्या बापाला, फुलेला, आंबेडकरांना, शाहू महाराजांना आमच्यामध्ये परत आणून हे करायचं. याच्यासाठीचे हे जे सगळं काही सुरू आहे, त्याच्यामुळे शिक्षण घेत असताना आजही आपण जे बघतो, मगाशी सुदर्शन दादा त्यांच्या प्रस्ताविकेमध्ये बोलले, अंधश्रद्धा, यल्लम्मा देवीचा कोप झाला, ह्या देवीचा प्रकोप झाला, ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कोणी अडकलेलं असेल तर ते आपले महार, मांग, मातंग समाजातले, आपले बहुजन समाजातले पोरं आहेत. तिथे कुणीच ब्राह्मण समाजातला माणूस जाऊन तुम्हाला त्या देवीचा वसा घेतलेला आपल्याला कोणी दिसणार नाही. शिक्षण घेतलेले नसतात हे असं आपण म्हणू शकतो. तिथे त्या देवीची ओटी घेणारे किंवा त्या देवीच्या नावाने हे करणारे ही सगळी जनता असुशिक्षित असते, निरक्षर असते, असा आपला दावा नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण ते पुस्तकी अर्थाने ज्ञान घेऊन, डिग्र्या घेऊन शिक्षित झालेले लोक आहेत. पण वयाच्या अगदी 12व्या-13व्या वर्षी महारामांगांचं दुःख लिहिणारी मुक्ता साळवे मला PhDचं डिग्री घेतलेल्या एखाद्या PhD डिग्री होल्डरपेक्षा जास्त सुशिक्षित वाटते. का? जेव्हा मुक्ता साळवेने तिचा तो निबंध लिहिला आणि त्यांच्या त्या निबंधाला उत्कृष्ट निबंध म्हणून पारितोषिक दिलं गेलं आणि त्यावेळेचे अधिकारी मेजर कँडी यांच्या हस्ते जेव्हा त्यांना पुरस्कार दिला गेला, तेव्हा त्या पुरस्कारात चॉकलेट्स देण्याच्या संदर्भात जेव्हा मेजर कँडीने त्यांना हे केलं की कॉंग्रॅच्युलेशन्स मुक्ता, हिअर आर सम स्वीट्स, आणि त्याच्यावरती तेव्हा ती 12-13 वर्षाची मुक्ता साळवे म्हणते, आय डोंट वॉन्ट चॉकलेट्स, आय वॉन्ट बुक्स अँड अ लायब्ररी फुल ऑफ बुक्स. पुस्तकं, मला चॉकलेट नको, हे लालूच मला दाखवू नका. माझ्या मुक्तीचा मार्ग शिक्षण आहे हे मला कळतं. हे जर त्या मुक्ता साळवेंना वयाच्या 12व्या-13व्या वर्षी कळतं, तर मग आपल्यापर्यंत का पोहोचत नाही ह्याचं उत्तर मला माहीत नाही. हे उत्तर मला तुमच्याकडनं हवं आहे. उच्च शिक्षणाबद्दल आपण इथे मगासपासून बोलते, उच्च शिक्षणातल्या संधींबद्दल आपण इथे मगासपासून बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. एक महिला म्हणून इथे तुमच्यासमोर उभी असताना मला असं खूप प्रामाणिकपणे हे कबूल करावं असं वाटतं की ताटी उघड्या ज्ञानेश्वरा म्हणणाऱ्या त्या मुक्तेपेक्षा महारामांगांच्या दुःख सांगणाऱ्या मुक्तेचे माझ्यावरती जास्त उपकार आहेत. आणि त्या मुक्तेचे माझ्यावरती जे उपकार आहेत, त्या मुक्ता साळवे आद्य स्त्रीवादी विचारवंत, बहुजन समाजातले आद्य स्त्रीवादी विचारवंत जेव्हा आपण त्यांना म्हणतो, मला असं वाटतं या हॉलमध्ये पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. मुक्ता साळवे आद्य स्त्रीवादी विचारवंत झाले. तिच्या मागे खंबीरपणे वस्ताद लहुजी साळवे उभे होते, तिचे आजोबा उभे होते. आज इथे आपल्या या हॉलमध्ये स्त्रियांच्या पेक्षा अधिक प्रमाण पुरुषांचं इथे उपस्थिती असताना आपण आपल्या घरात हा स्त्रीवादी विचार नेऊ शकतोय का, रुजवू शकतोय का, फुलवू शकतोय का? हा प्रश्न आपण स्वतःला या शिक्षण परिषदेच्या निमित्तानं विचारायला पाहिजे. ह्या मुक्ता साळवेने लिहिलेला निबंध, मग तो धर्मासंदर्भातला असेल, याच्या संदर्भातला असेल, ह्याच्यापेक्षा जास्त किंवा ह्या निबंधाऐवजी
आज माझ्या बहुजन समाजातल्या सगळ्या आया बहिणींना अथर्व शिष्य पाठ आहे, दगडूशेठची आरती पाठ आहे. अभिमानानं आम्ही तिथं जाऊन अथर्व शिष्यांच्या रांगेत जाऊन बसतो. सावित्रीबाई फुलेंची जी पहिली शाळा तिथे काढल्या गेलेली आहे त्याला पाठ करून दगडूशेठकडे बसतो आणि ती आरती म्हणतो. तेव्हा आपण आपल्या स्वतःला हे प्रश्न विचारायला पाहिजे की आम्ही आमचे कोणते वारसे, आम्ही आमचा कोणता वारस पुढे घेऊन जातोय आणि आम्ही नेमकं कोणाला देव म्हणून आमच्या मानगुटीवरती बसवल्या जाते. आंबेडकरांना, महात्मा फुलेंना, शाहू महाराजांना, मुक्ता साळवेंना, वस्ताद लहुजी साळवेंना देव म्हणून समजून घ्यायचं नाही आहे. कारण जर ते केलं तर कॉम्रेड पानसरे जे शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणायचे तेच आपल्यासोबत होईल. त्यांना देव केलं की त्यांना आपल्या माणसांमधनं, आपल्या सर्वांमधनं बाहेर काढून टाकणं खूप सोपं होईल, जे आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. आणि त्याच्यासाठी या शिक्षण परिषदेची, अशा वेगवेगळ्या परिषदांची आपण एकत्र येऊन, हे आमचे माणसं आहेत, ही आमची सांस्कृतिक वारसा आहे हा आमचा. यांनी लिहिलेलं जे काही साहित्य, यांनी निर्माण केलेलं जे काही साहित्य, यांनी निर्माण केलेली जी काही चळवळ आहे, हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. हे आम्हालाच हक्काने, छाती ठोकपणे सगळ्यांना सांगावं लागेल आणि तरच ज्या शाखा यांना पळवायचा प्रयत्न करतात त्याच्यावरती आपण आळा घालू शकू. त्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत. वकील आहे, या क्षेत्रात मागच्या काही काळापासून काम करण्याची संधी मिळते आहे. लंडनसारख्या ठिकाणी काही काळ जाऊन शिक्षण घेऊन येण्याची संधी मिळाली. तेव्हा हे लक्षात आलं की मुक्ता साळवेंच्या याच्यावरती, फुलेंनी निर्माण केलेल्या साहित्यांवरती तिथे जर संशोधन होतं आहे तर आपल्या इथे संशोधन होण्यासाठी लिमिटेशन्स काय आहेत याचा विचार समाज म्हणून आपण करणं गरजेचं आहे. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, पण शिक्षण स्वतःसमोर ठेवलेला आरसा आहे. हे मी स्वतःचं शिक्षणाकडे बघत असलेलं माझं प्रामाणिक आणि प्रांजळ मत आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करत आहात, खूप तळागाळात जाऊन काम करत आहात. कायदेशीर क्षेत्रामध्ये जे काही मागच्या काळापासून थोडंफार काम करण्याची संधी मिळाली, मगासपासून कोथरूड प्रकरणाच्या संदर्भात जो काही उल्लेख झाला, तिथे जे काही थोडंफार काम करू शकले, हे फक्त आणि फक्त शिक्षणामुळे होऊ शकले. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे होऊ शकले. हे फक्त आणि फक्त सावित्रीबाईमुळे होऊ शकले. मुक्ता साळवेंच्या नंतर आजपर्यंत, सावित्रीबाई फुलेंनंतर आजपर्यंत त्यांच्या इतकी दैदिप्यमान, त्यांच्या इतकी शक्तिशाली परंपरा असलेली महिलेकडे आपण बोट दाखवू शकत नाही आहे. समाज म्हणून तिथे आपण कमी पडल्याचं हे उदाहरण आहे. आणि त्या अनुषंगानेच जे काही थोडंफार आपण एकत्र येऊन जे काही करू शकतोय, तर शिक्षण, डिग्र्या घेणं, शिक्षण घेणं, सुशिक्षित होणं आणि स्वतःला अंतर्मुख करणारं, जसं आता मगाशी सर पण बोलले की स्वतःकडे माणूस म्हणून परत येण्याचा जो काही मार्ग असेल त्या अनुषंगाने शिक्षणाकडे बघूयात. आणि अशा अनेक शिक्षण परिषदा राज्यभर घडत राहू देत, देशभर घडत राहू देत. आपण इथनं बाहेर जाणारा प्रत्येकजण याच्यातनं काहीतरी छोटं मोठं घेऊन जाऊ देत, एवढंच या ठिकाणी व्यक्त करते. मला परत इथे पुरस्कार दिला, बोलण्याची संधी दिली, मनापासून आभार. जय भीम, जय लहुजी.